हॅलो एव्हरीवन. ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर हा आपला टॉपिक आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण एक क्विक रिव्हिजन करणार आहोत की ज्युडिशियल प्रोसेस म्हणजे न्यायिक प्रक्रिया सोशल ऑर्डर म्हणजे सामाजिक व्यवस्था मेंटेन ठेवण्यामध्ये कशा पद्धतीनं महत्वाची भूमिका बजावते. ज्युडिशियल प्रोसेसची सामाजिक व्यवस्था मेंटेन करण्यामधली भूमिका आपण एकदम रिवाइज करणार आहोत. या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण डिटेल्ड मध्ये हे पाहिलेलं आहे, त्यामुळे ज्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले नसतील त्यांनी ते पाहिले तर त्यांना मदत होईल. आता पहिला एरिया आहे डिस्प्यूट रिझॉल्युशनचा. ज्युडिशियल प्रोसेस काय करते तर डिस्प्यूट रिझॉल्युशनचं काम करते. रिझॉल्व्ह डिस्प्यूट ऑर कॉन्फ्लिक्ट थ्रू लीगल प्रोसिजर वापरून डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्याचं काम ज्युडिशियल प्रोसेस करते. आणि त्यामुळे समाजामध्ये कशा पद्धतीने सोशल ऑर्डर मेंटेन होते तर डिस्प्यूट रिझॉल्व्ह झाल्यामुळे पीस मेंटेन होतो आणि केऑस प्रिव्हेंट व्हायला मदत होते. दुसरा एरिया आहे प्रोटेक्शन ऑफ राईट्स. प्रोटेक्शन ऑफ राईट्स बघा कशा पद्धतीने ज्युडिशियरी प्रोटेक्ट करते. तर आपल्याला माहितीये फंडामेंटल राईट्सच्या प्रोटेक्शनसाठी आर्टिकल 32 आहे, 226 आहे, ज्या अंडर रिट दाखल करता येऊ शकते फॉर द प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स. यातून काय सोशल ऑर्डर मेंटेन होते? इट प्रिव्हेंट्स आर्बिट्ररीनेस अँड एन्श्युअर्स रूल ऑफ लॉ. आता थर्ड एरिया आपला आहे सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी मेंटेन करण्यामध्ये ज्युडिशियरी महत्वाची भूमिका बजावते. आपले वेगवेगळे जजमेंट्स देते. एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इंदिरा स्वाहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जर केस आपण बघितली तर त्यामध्ये क्रिमी लेअरची कन्सेप्ट समोर आली. म्हणजे ज्या लोकांना खरोखर गरज आहे रिझर्वेशनची त्यांना ते मिळायला हवं. इन्श्युअर फेअर डिस्ट्रीब्युशन अँड रिमूव्ह इन इक्वॅलिटी. सो क्रिमी लेअरची कन्सेप्ट ज्युडिशियरीने समोर आणली रिअल इक्वॅलिटीला प्रमोट करण्यासाठी. म्हणजे ज्यांना खरोखर जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत रिझर्वेशनचा फायदा पोहोचला पाहिजे, म्हणून क्रिमी लेअर. जे ऑलरेडी ऍडव्हान्टेजियस पोझिशनला आहेत, ज्यांनी ऑलरेडी मिळवलेला आहे रिझर्वेशनचा लाभ ऑलरेडी घेतलेला आहे, किंवा ज्यांना सध्या गरज नाही अशा पद्धतीच्या कुठल्याही सवलतीची, त्यांना ती न देता ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना ती मिळावी यासाठी ज्युडिशियरीने इंदिरा स्वाहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये क्रिमी लेअर ही कन्सेप्ट दिली. आता यातून काय साध्य झालं तर सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी साध्य झाली आणि सोशल ऑर्डर प्रमोट झाली. सोशल ऑर्डर कशी प्रमोट झाली? रिअल इक्वॅलिटी एन्श्युअर करून. ठीक आहे. नेक्स्ट आपला एरिया आहे रिमूव्हल ऑफ सोशल इव्हिल्स. समाजामध्ये ज्या काही कुप्रथा आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचं, काढून टाकण्याचं काम हे सुद्धा ज्युडिशियरी करत असलेली आपल्याला दिसून येते. ज्युडिशियल प्रोसेसच्या थ्रू होतं. खूप केसेस आहेत ज्या डावरी, बायगॅमी, एक्सप्लॉयटेशनच्या रिलेटेड आहेत, ज्या ज्युडिशियरीने डिसाईड केल्यात. आता ज्युडिशियरीने केस डिसाईड केली म्हणजे ती कशा माध्यमातून केली? ज्युडिशियल प्रोसेस, न्यायिक प्रक्रिया वापरून केली. आता या थ्रू काय झालं? सोशल ऑर्डर मेंटेन झाली. कशी? इट प्रमोट्स मॉरल डिसिप्लिन. एक मॉरल डिसिप्लिन प्रमोट केला याने आणि जस्टिस सुद्धा दिला. जस्टिस कुणाला दिला? जे लोक एक्सप्लॉयटेशनचे शिकार झालेले होते, डावरी, बायगॅमी या कुप्रथांचे बळी जात होते, किंवा या कुप्रथांमुळे ज्यांना त्रास होत होता त्यांना जस्टिस देण्याचं काम कोणी केलं? ज्युडिशियरीने केलं. आणि त्यातून काय साध्य झालं तर सोशल ऑर्डर साध्य झाली, सामाजिक व्यवस्था साध्य झाली. आणि ते करण्याचं काम ज्युडिशियरी अजूनही करत आहे. जसे की लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया, पानीबेन वर्सेस स्टेट ऑफ गुजरात, राजालाल सिंग वर्सेस स्टेट ऑफ झारखंड या केसेस आपण पाहिलेल्या आहेत. ते लेक्चर जर पाहिलं नसेल तर जाऊन आधी ते लेक्चर पाहायचं आहे. तिथे तुम्हाला ह्या गोष्टी डिटेल्ड मध्ये कव्हर होतील. त्यानंतर आहे नेक्स्ट एरिया आहे, लास्ट एरिया आहे प्रोटेक्शन ऑफ वल्नरेबल ग्रुप्स. प्रोटेक्शन ऑफ वल्नरेबल ग्रुपसाठी सुद्धा ज्युडिशियरी महत्वाची भूमिका बजावते. आणि ज्युडिशियल प्रोसेसच्या माध्यमातून काय होतं? जे लेबर्स आहेत, जे चिल्ड्रन्स आहेत, मार्जिनलाइज्ड आहेत, वल्नरेबल ग्रुप्समध्ये वुमन असतील, तर त्याचबरोबर ट्रायबल्स असतील, एससी एसटी कम्युनिटीचे लोक असतील, सो ह्या सगळ्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम ज्युडिशियरी आपल्या डिसिजन्स मधून करते. आणि त्यातून सोशल ऑर्डर कशी मेंटेन होते? तर इट एन्श्युअर्स डिग्निटी अँड
रिहॅबिलिटेशन. आता या सर्व लोकांची जे वल्नरेबल ग्रुप्स मध्ये येतात त्यांची डिग्निटी मेंटेन करण्याचं काम हे ज्युडिशियरी करत असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता त्यामध्ये कोणत्या कोणत्या केसेस आपण बघितल्या होत्या? बंधुआ मुक्ती मोर्चा वर्सेस युनियन ऑफ इंडिया, एमसी मेहता जी बाउंडेड लेबर्सच्या रिलेटेड होती, त्यानंतर एमसी मेहता वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू, चाइल्ड लेबर, गौरव जैन वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या सगळ्या केसेस आपण त्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. तो ज्युडिशियरी कोणत्या कोणत्या एरियाज वरती काम करताना आपल्याला दिसते? फर्स्ट एरिया आपण पाहिला होता डिस्प्यूट रिझॉल्युशन, ज्यातून सोशल ऑर्डर अर्थात मेंटेन होते. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ राईट्स, हे सुद्धा महत्वाची भूमिका बजावते सोशल ऑर्डर मेंटेन करण्यामध्ये. त्यानंतर सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी, रिमूव्हल ऑफ सोशल इव्हिल्स अँड प्रोटेक्शन ऑफ वल्नरेबल ग्रुप्स. हे 5 की पॉइंट्स होते, की एरियाज होते, ज्याच्यामध्ये ज्युडिशियल प्रोसेस, न्यायिक प्रक्रिया आपले निर्णय देते आणि त्या माध्यमातून सामाजिक व्यवस्था अबाधित राहायला मदत होत असलेली आपल्याला दिसून येते. आय होप हा टॉपिक तुम्हाला इथे क्लिअर झालेला असेल. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण ज्युडिशियल प्रोसेस अँड क्रिएटिव्हिटी इन लॉ डिटेल्ड मध्ये बघणार आहोत. तो आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर ते पाहायचे आहेत आणि पुढच्या लेक्चरमध्ये ज्युडिशियल प्रोसेस अँड क्रिएटिव्हिटी इन लॉ आपण बघूया. ठीक आहे. थँक्यू.